स्टुडंट ॲक्टिव्ह ॲबॅकस क्लासमध्ये मी चित्रा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण या व्हिडिओमध्ये 3 डिजिट डिवाइड बाय 1 डिजिट असे एक्झाम्पल्स पाहणार आहोत। म्हणजेच 3 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने भागण्याची जी प्रक्रिया आहे ती आपण आज शिकणार आहोत। मग आपलं आज पहिलं एक्झाम्पल आहे 439 डिवाइड बाय 2। 3 डिजिटला नंबर 1 डिजिटने भाग द्यायचा आहे। मग आता हे एक्झाम्पल सॉल्व करताना आपण हा आपला क्वेश्चन रॉड आहे आणि इकडे आन्सर रॉड असणार आहे। ठीक आहे, तर मग आता 439 ला 2 ने डिवाइड करायचं आहे। मग भागाकार करताना सुद्धा आपल्याला सुरुवातीला या नंबरपासून 4 पासून सुरुवात करायची आहे। मग 2 च्या पाड्यामध्ये 4 येतात, ते किती नंबरला असतात? 2 म्हणजेच बेदुने 4। मग आपलं आन्सर इथे असणार आहे एकक, दशक, शतक, युनिट, टेन्स, 100। मग बेदुने 4, त्यानंतर खाली काहीही शिल्लक राहत नाही, म्हणजे इथे किती राहत आहेत? 0, म्हणजे 4 मधून 4 गेले, खाली राहिले 0। त्यानंतर बे बे खाली किती राहतात? बाकी 1 राहते। ठीक आहे, म्हणजे 2 गेले। आता इथे किती किंमत शिल्लक आहे पहा? 19। ठीक आहे, मग 19 2 च्या पाड्यामध्ये 19 ही संख्या आहे का? तर नाही आहे। मग 18 ही संख्या आहे, म्हणजेच 92 18, म्हणून इथे आपण 92 18 आणि मग 19 मधून 18 गेले, खाली राहतात 1, म्हणजे फक्त बाकी 1 आली आहे। आणि आपला भागाकार जो आहे तो किती आलाय? 219 219 219 त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल एकदम सावकाशपणे आपण एक्झाम्पल सॉल्व करायचे। सुरुवातीला घेताना आपण नेहमी छोटे डिजिट घेतलं आहे मी, की जेणेकरून आपल्याला भागाकार करताना सोपं जाईल आणि ते आपल्याला पटकन समजेल। नेक्स्ट एक्झाम्पल 132 डिवाइड बाय 3। मग आता 1 ला तर भाग जात नाही, मग आपण 2 डिजिट घेऊन पाहूया। मग 3 च्या पाड्यामध्ये 13 किंवा 13 पेक्षा लहान संख्या कोणती आहे? 13 संख्या आहे का? नाही। मग 13 संख्या लहान संख्या कोणती? तर 12। 3 चौक 12, म्हणजे टेन्स रॉडवर आपल्याला 4 घ्यायचे। 4 बीट म्हणजे 13 मधून 12 गेले, खाली राहतात 1। ठीक आहे, मग इथे आपल्याला परत 12 शिल्लक राहत आहेत। मग परत 3 चौक 12, म्हणजे 12 मधून 12 गेले, खाली राहिले 0, म्हणजे आपला जो भागाकार आला आहे तो भागाकार किती आहे? 44, म्हणजेच किती? 44। मग आपल्याला आता इथे कसलीही बाकी शिल्लक नाही आहे, म्हणून आपण ती लिहायची नाही। त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल 432 डिवाइड बाय 4। मग आता इथे 4 एके 4, 4 एक 4, 4 मधून 4 गेले, खाली राहिले 0। त्यानंतर आता डायरेक्ट आपण 4 ने 32 ला भागायचं आहे, पण आता इथे डायरेक्ट 3 संख्येला आपण भाग देऊ शकत नाही, म्हणून 0 घ्यायचा। ठीक आहे, हा 0 ॲज इट इज ठेवायचा आणि येणारं पुढचं उत्तर असेल ते आन्सर रॉडमध्ये युनिट रॉडवर दाखवायचं आहे। म्हणजे 4 8 32, म्हणजेच युनिट रॉडवर आपण 8 दाखवणार आहोत। 32 मधून 32 गेले, खाली राहिले 0, म्हणजे आपला उत्तर किती आलंय पहा? 4 एक 4। आपण इथे 4 1 घेतला होता, म्हणजेच इथं उत्तर किती येतं? 108 108, आणि शिल्लक काही नाहीये। हे परत एकदा पहा, 432 आपल्याला 4 ने भागायचं होतं। 4 एक 4, 4 मधून 4 गेले, खाली राहिले 0। त्यानंतर 0 तसाच घेतला। 3 ला डायरेक्ट भाग जात नाहीये, म्हणून मग आपण काय घेतली? पुढची संख्या घेतली 2, म्हणजेच आपले 30 आणि 2 32 होतात। मग 4 8 32, म्हणून टेन्स रॉड सोडून युनिट रॉडवर आपण दाखवलं आहे
8 आणि मग 32मधून 32 गेले खाली राहतात 0. म्हणजे आपलं आलेलं आन्सर जे आहे ते किती होतं इथे 108 म्हणजेच 108 आणि आपल्याला बाकी काहीही उरत नाही. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल पहा 518 518. आता या संख्येला आपल्याला 5ने डिव्हाइड करायचं आहे. कितीने 5ने. मग आता 5ने डिव्हाइड केल्यानंतर आपण पहा काय दाखवणार 5 1 5. त्यानंतर पुढच्या संख्येला डायरेक्ट भाग जात नाही म्हणून आपण 0 घेणार आणि 18 ही संख्या 5च्या पाढ्यामध्ये येत नाहीये हे आपल्यालाही माहिती आहे. म्हणजेच आता आपण काय करणार 18 पेक्षा लहान संख्या येथे घेणार आहोत. म्हणजेच 18 पेक्षा लहान संख्या कोणती तर 15. मग 3 5 5 3 15 किंवा 3 5 15. मग 18 मधून 15 गेले म्हणजे आपल्याला शिल्लक राहतात 3. बरोबर. मग आता आपलं जे उत्तर आहे 103 आणि उत्तर आले 3 म्हणजे 103 आणि बाकी आलेले 3 आपण असं ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहोत दाखवणार आहेत. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. प्रत्येक एक्झाम्पल सॉल्व करताना हे बीट्स जे आहेत हे फक्त एकदा काय करायचे कंप्लीट करून घ्यायचे. सर्व नंबर्स जे आहेत हा 0 नंबर यायला हवा. कदाचित आपल्या थोड्याशा धक्क्याने किंवा हालचालीने ते बीट्स मागे पुढे होऊ शकतात. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे 798. 798 डिव्हाइड बाय 6. आता आपण 7ला 6ने भागू शकतो. बरोबर. म्हणजे 6 1 6 खाली किती राहतात 1 शिल्लक राहतो. त्यानंतर पुढची संख्या आहे 19 1 and 9. 19 ही संख्या 6च्या पाढ्यामध्ये नाही. मग त्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे तर 18. 6 3 18. 6 3 18. 19 मधून 18 गेले खाली राहतात 1. त्यानंतर 1 आणि हा पुढचा 8 म्हणजेच 18. मग 6 3 18 म्हणजे आपल्याला इथे शिल्लक काहीही राहत नाही. म्हणजे आपलं जे आलेलं उत्तर आहे ते उत्तर किती येते 133 म्हणजेच 133. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल. आता आपण जरा मोठे नंबर्स घेतले आहेत. 812 812 डिवाइड बाय 7. मग 7ने याला जर डिवाइड केलं तर याला काय उत्तर येईल आपलं 7 1 7. 8 मधून 7 गेले खाली राहिला 1 आणि पुढचा 1 म्हणजेच आपला 7 1 परत आपण घेणार आहोत 7 1 7. 7 मधून आता 11 मधून 7 जातात. मग खाली किती राहतात 4. बरोबर. मग आता 11 मधून 7 गेले म्हणजे आपल्याला फक्त 4 राहतात. पण आपल्याकडे इकडे एक्स्ट्रा बीट शिल्लक नाही आहे. मग अशा वेळेला आपण काय करणार आहोत वजा अप्पर बीट वापरणार 4. ठीक आहे. -1चा आपण काय घेतला -1साठी आपण फॉर्म्युला वापरला. -1चा -5 + 4 म्हणजे हे -5 केलेत आणि +4 केलेत म्हणजे आपल्याला आन्सर आलं इथे 4. ठीक आहे. एकदा पहा हे A1 तसंच आणि इथे 4. आठशे 12 7 1 7. मग 7 1 7 म्हटल्यावर 8 गेले. 8 मधून 7 गेले खाली राहिला 1. त्यानंतर 11 मधून 7 गेले 7 1 7. मग 7 मधून 11 मधून 7 गेले म्हणजेच खाली राहिले 4. आपण आता काय उत्तर आलंय पहा इथे 4 राहतात
म्हणजे आपल्याला इथं उत्तर किती आले 4 आणि 2 42. मग 7 सख 42 म्हणजेच आपलं उत्तर येतं आहे 7 सखी 42 मधून 42 गेले खाली राहिले 0 म्हणजे आपलं उत्तर काय आले 116. ठीक आहे 116. बाकी इथे काहीही शिल्लक नाहीये. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे 913. 913 ला आपल्याला कितीने डिवाइड करायचं आहे 8नं. मग याला 8नं डिवाइड करताना 8 1 चा 8 8 1 8 एक शिल्लक राहतो. ठीक आहे. त्यानंतर पुढे संख्या आहे 11. मग आता 11 मधून आपल्याला परत काय करायचं आहे 1ने याला भाग जागू शकतो म्हणजेच 8 मधून 11 मधून 8 गेला 8 1 8 म्हणजे 11तून खाली किती गेले 8 गेले म्हणजे खाली आपल्याकडे किती राहतात 3. पण हे आपण बीड्सवर कसं दाखवणार तर इथे 11 1 11 त्यानंतर 8 मधून गेले आणि खाली राहिले 3. त्यानंतर वय असलेली संख्या आहे 3. मग आता इथे 3 आहे आणि इथे 4 आहे म्हणजेच आता इथे संख्या आहे फक्त 3 913 मधले. आता इथे आपल्याला उत्तर आले 33. मग 8ने याला संपूर्ण भाग दिल्यानंतर काय होईल 8 चौक 32 म्हणजेच इथे येतात 4 आणि 33 मधून 32 गेले खाली राहिला 1 म्हणजे आपलं उत्तर आले पहा 114 आणि आन्सर आहे इकडे बाकी 1. ठीक आहे. परत एकदा पहा मोठ्या संख्या असल्यानंतर जरा गल्लत होऊ शकते. 913 आता 8 1 8 9 मधून 8 गेले 1 राहिला त्यानंतर इथे 11 होतात 1 आणि हा 1 8 1 8 परत मग 11 मधून 8 गेले त्यावेळेला आपण फक्त 3 राहतात. ठीक आहे. मग आता आपल्याकडे इथे बीट शिल्लक आहे का तर नाहीये. मग अशा वेळेला आपण काय करणार फॉर्म्युला वापरणार. डायरेक्टली तुम्ही वजाबाकी करू शकता. 11तून 3 गेले खाली राहिले 11तून 8 गेले खाली राहिले 0 म्हणजेच 11तून 8 गेले खाली राहिले 3 मग 3 आणि हे 8 ही संख्या खाली येते आहे 3. 33 मधून 32 8 चौक 32 म्हणजे उत्तर आले 1. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल 832. 832 भागिले 9. मग आता आपण पहिल्या संख्येला तर भाग देऊ शकत नाही. मग 2 अंकी संख्या घेतली तर 9 9 81 म्हणजेच आन्सर काय येतं 9 9 81. मग 83 मधून 81 गेले खाली किती राहतात 2 83 मधून 81 गेले तर खाली राहतात 2. हे 2 आणि परत पुढचे 2 म्हणजे पुढे संख्या काय आहे 9 1 9 9 2 18 9 3 27. पण आता इथे आपल्याकडे 22 संख्या आहे. मग 18 ही संख्या याच्यामध्ये बसू शकते. मग 18 22 मधून वजा करायचे म्हणजे आपल्याला उत्तर किती येतंय 4. 22 मधून 18 गेले खाली राहिले 4. त्यानंतर ही आपली राहिली बाकी. म्हणजे आपलं उत्तर आलंय 18 2 परत एकदा पहा 832. ठीक आहे. आता आपल्याला याला 9ने भागायचं आहे म्हणजेच 9 1
9 9 9 81 9 9 81 मग 83 मधून 81 आपल्याला वजा करायचे म्हणजे आपल्याला काय उत्तर येते खाली किती राहतात 2 2 आणि हे पुढचे 2 मग 9 पेक्षा लहान संख्या 22 पेक्षा कोणती तर 18 9 दुने 18 म्हणजे 22 मधून 18 गेले खाली राहतात 4 ठीक आहे तर याप्रमाणे नेक्स्ट एक्झाम्पल 784 784 भागिले 6 मग आता पहिल्या संख्येला आपण भाग देऊ शकतो 6 1 6 खाली राहिले 7तून 6 गेले खाली राहिला 1 आणि हे पुढचे किती आहेत 8 म्हणजेच 18 6 त्रिक 18 बरोबर त्यानंतर पुढे आहेत 4 म्हणजे आता आपलं येणारं जे उत्तर आहे तिथे पुढे आपण काय करू शकतो शून्याने भाग देऊ शकतो म्हणजे तरी आपल्याला बाकी काय राहते 6 बाकी राहते आपली 4 म्हणजे पहा 130 आणि 4 त्यानंतर पुढे 945 भागिले 7 7 1 7 9तून 7 गेले खाली राहिले 2 त्यानंतर 45 मग डायरेक्टली आपण भाग देऊ शकत नाही म्हणून 0 ठेवायचं आहे मध्ये आणि 45 पेक्षा लहान संख्या कोणती 7 सखे 42 म्हणजे 6 आणि 45 मधून यातून आपण 45 मधून किती गेले 42 म्हणजे खाली राहतात 3 मग इथे आपण फॉर्म्युला वापरणार -3 चा +5 - 2 म्हणजेच +3 मग आता इथे आपलं उत्तर किती आले पहा 106 आणि आपलं क्वेश्चन किती राहिला होता हा रिमेन उत्तर 2 परत एकदा पहा 945 याला आपण 7 ने भागूया 7 1 7 मग खाली किती राहतात 9तून 7 गेले खाली राहिले 2 हे 2 आणि हे पुढचे 4 24 म्हणजेच आपल्याला 9 1 9 9 चौक 7 1 7 7 आपल्याला 7 ने काय करायचे भागायचे म्हणजे 7 ने भागले 7 चौक 7 1 7 7 2 14 7 3 21 होतात मग 24 मधून 21 गेले खाली राहिले 3 24 मधून 21 गेले खाली राहिले 3 मग हे 3 आणि पुढची संख्या आहे 5 मग 7 5 35 होतात 35 मधून 35 वजा केले म्हणजे आपलं खाली उत्तर आले 7 5 35 म्हणजे आपलं 0 उत्तर येते ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर किती आलं आहे 135 आणि बाकी काही नाही परत एकदा पहा 945 याला आपल्याला कितीने 7 ने भागायचं आहे मग 7 1 6 खाली राहिले 2 त्यानंतर 7 3 21 मग 24 मधून 21 गेले खाली राहिला 3 3 आणि हे 5 35 म्हणजे 7 5 35 इथं इथं 0 आणि इकडे उत्तर काय आलं 135 तर पहा
आपण आत्ता जे एक्झाम्पल सोडवले आहेत हे डिवायडेशनचे आहेत. 3 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने भागल्यानंतर काय उत्तर येतं किंवा त्याची काय क्रिया असते हे आपण आज शिकलो आहोत. धन्यवाद.